कर्जमाफीतला एक मोठा घोळ मी तुमच्या समोर ओपन करतोय, ज्यामुळं लाखो शेतकऱ्यांचे सिबिल खराब होऊ शकतात आणि त्यांच्या पोरांचे भविष्य सुद्धा खराब होऊ शकतात. सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सरकार काय म्हणतंय की 2 लाखाच्या वरती आम्ही ओटीएस करतोय. आता ओटीएसला यांनी गोंडस नाव दिलंय, ज्याचं नाव हेअर कट करतोय. आता हेअर कट करतो म्हणजे काय, तर वरची रक्कम जी आहे ती ओटीएस केली जाणार आहे आणि जिथं ओटीएस आलं तिथं सिबिल खराब झालं, हे तुम्ही लक्षात घ्या. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्यांचं पाहतायत, ते आपल्या भविष्याचं पाहत नाहीत. ते त्यांचं पाहताना एवढंच सांगतात की शेतकऱ्यांना परत कर्ज मिळेल, शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही, मात्र शेतकऱ्याला क्रॉप लोन मिळेल, शेतकऱ्याला दुसरं घरगुती, होम, शिक्षण, पाईपलाईन, इतर कुठलंही लोन मिळणार नाही व्यवसाय वगैरे साठी. कारण की तुमचा सिबिल सरळ सरळ इम्पॅक्ट होतोय. हे मी एकटा बोलत नाही, अनेक शेतकरी नेत्यांशी डिस्कशन झालेलं आहे, अनेक बँक मॅनेजरांशी जाऊन चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की सिबिल इम्पॅक्ट होणार. परंतु मुख्यमंत्री म्हणतात की कसल्याही पद्धतीचं सिबिल इम्पॅक्ट होणार नाही. बघा स्क्रीनवर. सगळ्या बँकांनी सांगितलंय. काही अशाही पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत की ओटीएस झालाय त्यामुळे सिबिल तुम्हाला लागेल. असं कुठेही नाही. यात कुठलंही ओटीएस नाही आहे. फक्त लावलेलं जास्तीचं व्याज हे रद्द केलेलं आहे, बाकी पूर्ण पैसे सरकार भरते. आता मुख्यमंत्री जे म्हणतायत की लावलेले जास्त व्याज रद्द करतायत, सरकारच पूर्ण पैसे भरतंय, तर मुख्यमंत्री महोदय मला तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या. 2 शेतकरी आहेत, एकाच गावचे आहेत, एकाच वेळी एकाच वर्षी त्यांनी कर्ज उचललेलं आहे, दोघंही एनपीए मध्ये गेलेले आहेत आणि दोघांनी जेव्हा केवायसी साठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सेवा केंद्रावर गेले, त्यावेळेस एका शेतकऱ्याची मुद्दल व्याजासह रक्कम केवायसी मध्ये दिसतीये, दुसऱ्या शेतकऱ्याची दिसत नाही, कमी दिसतीये, तफावत दिसतीये. याला म्हणतात घोळ. अनेक शेतकरी म्हणतायत की मुख्यमंत्री खोटं बोलतायत, हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि घोळ मी तुम्हाला समजून सांगतो आहे. हा घोळ तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा नुकसान भरपाईची केवायसी करायला जाता, ज्या वेळेस केवायसी केल्यानंतर नुकसान भरपाईची जी रक्कम असते तेवढीच तुम्हाला खात्यामध्ये जमा होते. मात्र ही सुद्धा केवायसी आहे, हा सुद्धा एक अधिकार आहे आणि तो अधिकार असताना तुमच्या रकमेमध्ये तफावत येत असेल तर 100% तुमचा घोळ झालेला आहे. तुम्ही केवायसी थांबवावी असं माझी तुम्हाला विनंती आहे. याच्यावर एक आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे. आतापर्यंत अनेक कर्जमाफी आपण बघितल्या, ज्या की कर्जमाफ्या झाल्या, बँकांना पैसे मिळाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ऑर्डर सोडली आणि बँकांनी नवीन खाते वाटप करायला सुरुवात केली. आज तुम्हाला ऑगस्ट उजाडलाय, मुख्यमंत्री 2 महिने सांगतात दिवाळीला देणार का तुम्ही खरीपाचं कर्ज. अरे करताय काय? मुख्यमंत्री पासून सगळे लोक फक्त येडं काढण्यात बिझी आहेत. येडं म्हणजे झुकती दुनिया झुकाने वाला चाहिए, तसं चुत्या बनती दुनिया बनवणारा पाहिजे, हे सगळं चाललेलं आहे. यामध्ये बँकांचं भलं होणार आहे, फक्त बँकांना मोकार पैसे मिळणार आहेत. सरकार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करते. ही जी रकमेत तफावत आहे ही सरकारची चूक आहे आणि वरून नरेटिव्ह असा पसरवला जातोय की वरचं बँका भरणार आहेत, वरचं बँका भरणार आहेत. कळेल. एक शेतकरी असा होता की ज्यानं 2017 मध्ये जिल्हा बँकेच्या एका त्या 2017च्या कर्जमाफीचा लाभ घेतला, परंतु ते खातं बंद करणं राहिलं, ते खातं सुरूच राहिलं. त्या खात्याचं व्याज आता 6,000 रुपये झालं आणि त्याचं गाव वेगळं झालं, त्याचं गाव दुसऱ्या बँकेत गेलं, तिकडचं त्यानं कर्ज काढलेलं आहे. आता त्या व्यक्तीला कोणतंही एकच कर्ज माफ होणार आहे. विचार करा. हे सगळे गपले आहेत, हे तुम्हाला भोगावं लागणार आहे, हे शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं सरकारनं या संदर्भात ती एसएलबीसी जी आहे, स्टेट लेवल बँकर्स कमिटी, त्यांना पत्र द्यावं, ते अधिकृत करावं, त्या संदर्भातला शासन निर्णय काढावा की वरचं हे करत असताना शेतकऱ्यांचं सिबिल खराब होऊ नये. तसं झालं तर मग ते काय शासन स्तरावर फौजदारी वगैरे तुम्ही त्यांना करू शकत नाही, पहिलेच तुम्ही त्यांच्या नियमात खूप हस्तक्षेप करताय. सो हे तुमचा मुद्दा लक्षात घ्या. रकमेमध्ये तफावत म्हणजे तुम्हाला चुना लागला, रकमेमध्ये तफावत म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सिबिल इम्पॅक्ट झाला. आणि अशी कोणती कर्जमाफी पाहिली तुम्ही जी 4 आणि 5 महिने चालली आहे? याला कोणती कर्जमाफी म्हणताय तुम्ही? मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये तफावत, ज्याच्या रकमेत तफावत त्याला घोडा लागला, हे लक्षात घ्या.
काय वाटतं तुम्हाला लिहा कमेंट्स मध्ये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.